ही लढाई आहे स्वाभिमानाची, ही लढाई आहे आत्मसन्मानाची, ही लढाई आहे पिढ्यानपिढ्या अस्पृश्यतेच्या, दारिद्र्याच्या आणि असमानता आणि नीच वागणूक दिलेल्या कृतीला कायमस्वरूपी जमिनीमध्ये गाडण्याची. छत्रपती शिवरायांची शिवशाही संपल्यानंतर या देशामध्ये तर मोगलाई यायला हवी होती. मोगलाई न येता पेशवाई कशी आली हा आजवर न पडलेला प्रश्न. अत्यंत उद्धटपणे दुसरा बाजीराव पेशवा म्हणतो, पेशवाईमध्ये महारांना सुईच्या टोका एवढं सुद्धा स्थान दिलं जाणार नाही. पेशव्यांच्या की महार रेजिमेंट बरोबर ही लढाई आहे, त्यातील 2000 सैनिक हे लढाई लढण्याच्या आधीच पळून गेले. देशप्रेम जो विषय आहे ते इतरांनी महारांना तरी शिकू नये. भीमा कोरेगाव, या भीमा कोरेगावची जी लढाई आहे ही इतिहासामध्ये एक स्वतंत्र आणि वेगळा असा आपला ठसा उमटवते. आजवर इतिहासामध्ये अनेक लढाया लढल्या गेल्या, परंतु भीमा कोरेगावची लढाई एवढी ऐतिहासिक आणि एवढी वेगळी का ठरते याचं सर्वात मोठं आणि महत्वाचं कारण म्हणजे ही लढाई आहे स्वाभिमानाची, ही लढाई आहे आत्मसन्मानाची, ही लढाई आहे पिढ्यानपिढ्या अस्पृश्यतेच्या, दारिद्र्याच्या आणि असमानता आणि नीच वागणूक दिलेल्या कृतीला कायमस्वरूपी जमिनीमध्ये गाडण्याची. आणि म्हणूनच या अनुषंगाने ही लढाई लढली गेली. आपल्या स्वाभिमानाची, आपल्या अस्तित्वाची, आपल्या पुढच्या पिढीच्या स्वातंत्र्याची ही लढाई होती. काय होती ही लढाई, का घडलं भीमा कोरेगाव, याचं सर्वात महत्वाचं आणि मोठं कारण असं आहे, 11 मार्च 1689 छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाच्या माध्यमातून जेव्हा मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे त्यांची हत्या करण्यात आली, छत्रपती संभाजी महाराजांचं संपूर्ण शव हे वेगवेगळे तुकडे करण्यात आले, तुकडे इतरत्र फेकण्यात आले. तो जो वडी बुद्रुक तो परिसर आहे त्या परिसरामध्ये, आणि अशा वेळेस एक फरमान काढलं गेलं. आणि तो फरमान असा होता की कोणीही या तुकड्यांना एकत्र करायचं नाही, आणि जर का केलं तर त्यांना सुद्धा कठीण अशा शिक्षेला सामोरं जावं लागेल. अशा वेळेस गोविंद गणपत महार, जनाबाई, ठगोजी महार आणि मंगोजी महार यांनी एकत्र येऊन ते संपूर्ण भीमा नदीच्या आसपासच्या परिसरात भीमा नदीमध्ये असलेले सर्व छत्रपती संभाजी महाराजांचं शव एकत्र केलं, ते शिवलं, आणि शिवून मग सन्मानपूर्वक त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा अग्निदाह संस्कार विधी त्यांनी पार पडला. त्या काळामध्ये आपले महार समाजाचे गोविंद गणपत महार हे पुढे आले आणि त्यांनी हा शौर्य आणि हा पराक्रम तिथे गाजवला. तेव्हापासून हा जो राग पेशवाईच्या मनामध्ये आले, पेशवांच्या मनात होता, तो कायम होता. आमच्या लोकांना, विशेषतः आमच्या महाराष्ट्रातील लोकांना हा कधी प्रश्नच पडत नाही की छत्रपती शिवरायांची शिवशाही संपल्यानंतर या देशामध्ये तर मोगलाई यायला हवी होती. मोगलाई न येता पेशवाई कशी आली हा आजवर न पडलेला प्रश्न. आणि त्याचं उत्तर असं आहे की पेशवाई ही आल्याच्या नंतर सर्वात मोठा राग हा जर कोणावर काढला असेल पेशवाईमध्ये, इतर जाती हिंदू धर्मातल्या असताना सर्वात मोठा राग हा फक्त आणि फक्त महारांवर काढण्यात आला. इतिहासामध्ये कुठेही नोंद नाही महारांच्या व्यतिरिक्त हिंदू धर्मातल्या इतर शूद्र जातींवरती अन्याय अत्याचार अशा प्रकारे झाला असेल जो की महारांवर केला गेलेला आहे. कुठलं? त्यांच्या गळ्यामध्ये मडकं आणि पाठीला झाडू. हा इतका अमानवीय अत्याचार छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा या देशामध्ये, विशेषतः या महाराष्ट्रात आणि त्या पुण्यामध्ये सुरू होता. संपूर्ण महार जात ही वाट बघत होती का कुठेतरी आम्ही याचा बदला घेऊ, या कृत्याचा आम्ही बदला घेऊ. छत्रपती संभाजी महाराजांचा
इतकं क्रूरतेने झालेल्या या हत्येचा आम्ही बदला घेऊ. आणि ती वाट बघत असताना जवळजवळ 129 वर्ष निघून गेली आणि तरी सुद्धा महाराजांना ती संधी मिळत नव्हती. आणि ती संधी चालून आली इंग्रजांच्या माध्यमातून. इंग्रजांना पुणा जो परिसर आहे, पुणा जो प्रांत आहे, तो काबीज करायचा होता. आणि इंग्रजांनी भारतामध्ये आल्याच्या नंतर पाहिलं, इतके बलवान, इतके ताकदवर असणारे हे पुरुष अत्यंत फक्त शरीर झाकेल एवढंसं कपडा बांधून आणि एवढ्या दयनीय अवस्थेमध्ये जगत आहेत. यांना इंग्रजांनी संधी दिली. त्यांना सांगितलं, तुम्हाला पुरेसं आम्ही खायला अन्न देऊ, तुम्हाला चांगले कपडे देऊ, तुम्हाला राहायला घर देऊ. हे म्हणाले, आम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला आमच्या सैन्यामध्ये सामील व्हावं लागेल. ज्यांना खायला मिळत नाही, ज्यांना राहायला घर नाही, अंगाला कपडं नाही आणि वर्षानुवर्ष दारिद्र्यता भोगलेला हा समाज, यांच्या स्त्रियांना कोणीही येऊन उचलावं आणि बलात्कार करावं अशी परिस्थितीमध्ये जगणारा हा समाज, आणि हे एवढे पेशवाईला कंटाळलेला हा समाज. आणि ह्या समाजानं इंग्रजांनी दाखवलेली सहानुभूतीला त्यांनी होकार दिला आणि त्या ठिकाणी आपल्या स्वकर्तृत्वावर, आपल्या पराक्रमांवर ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये सुभेदार पासून तर सर्व उच्च पद जी सैन्यामध्ये आहेत ती भोगण्याचा मान महार रेजिमेंटला मिळालेला आहे. आणि त्याच महार रेजिमेंटला जेव्हा पाचारण करण्यात आलं, सांगण्यात आलं की आपल्याला पुणे हा प्रांत काबीज करायचा आहे. आणि ही घटना आहे 1818ची, अर्थात 1 जानेवारी 1818, नवीन वर्षाची सुरुवात होत असताना डिसेंबर महिन्यामध्ये केला गेलेला हा प्लान. आणि अशा वेळेस जेव्हा सिद्धनाथ महार, जे या 500 महार बटालियनचे प्रमुख होते, त्यांच्याकडे हा प्रस्ताव देण्यात आला की आपल्याला ही लढाई लढायची आहे. आणि ब्रिटिश अधिकारी अर्थात कॅप्टन फ्रान्सिस स्टॉटन यांच्या आधिपत्याखाली ही लढाई लढली जाणार होती. त्यावेळेस सुद्धा सिद्धनाथ महार यांना असं वाटलं की देशप्रेम जो विषय आहे ते इतरांनी महाराजांना तरी शिकवू नये, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यावेळेस सिद्धनाथ महार हे दुसरा बाजीराव पेशवा यांना अंधार रात्रीमध्ये अंधाराचा फायदा घेऊन दुसऱ्या बाजीराव पेशवा यांना भेटायला गेले आणि त्यांनी सांगितलं, विनंती केली की महाराज, आम्हाला इंग्रजांच्या बाजूने लढण्यामध्ये बिलकुल रस नाही. फक्त आम्हाला एवढं सांगावं की आम्ही जर तुमच्या बाजूने लढलो तर पेशवाईमध्ये महाराजांचं स्थान काय असेल. याच्यावरती अत्यंत उन्मत्तपणे, अत्यंत उद्धटपणे दुसरा बाजीराव पेशवा म्हणतो, पेशवाईमध्ये महाराजांना सुईच्या टोका एवढं सुद्धा स्थान दिलं जाणार नाही आणि तुम्ही तुमची अवकाश विसरू नका, इथून चालते व्हा. इतका मोठा अपमान केल्याच्या नंतर सिद्धनाथ महार यांनी ठरवलं की आज तर वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या जो आमच्यावर झालेला अन्याय अत्याचार आहे याचा बदला तर आम्हाला घ्यायचा आहे, पण आज आम्ही ही पेशवाई गाडल्याशिवाय राहणार नाही. दुसरा बाजीरावाला अभिमान आणि गर्व या गोष्टीचा की त्याच्याकडे त्यावेळेस त्या पुण्यामध्ये 30,000चं सैन्य होतं, ज्याच्यामध्ये घोड्यावर असणारे सैन्य, हत्तीवर असणारे सैन्य, पायी चालणारं सैन्य, असा सर्व लबाजमा जर पकडला तर 30,000चं सैन्य हे पेशव्यांकडे होतं. आणि त्यांनाही माहिती होतं की ब्रिटिश इतकं सैन्य घेऊन येऊ शकत नाही, त्यामुळे तो उद्धटपणे हे वाक्य बोलला होता. आणि अशा वेळेस ब्रिटिशांनी जेव्हा विचारणा केली सिद्धनाथ महाराला की त्यांचं सैन्य किती आहे, तर ते म्हटलं की 30,000चं सैन्य आहे, पण आम्ही त्यांच्याबरोबर लढणार. तुमची संख्या किती, तर फक्त 500 तुम्ही रेजिमेंट मध्ये आहात,
500 लोक आणि तिकडे 30,000 ही लढाई न केलेली बरी असा इंग्रजांनी त्यावेळेस निर्णय घेतला. परंतु मी आधीच म्हटल्याप्रमाणे ही स्वाभिमानाची लढाई आहे. आमचा स्वाभिमान जागृत झालेला होता. आम्हाला आता हे पारतंत्र्याचं जीवन नको होतं. आम्हाला हे लाचारीचं जीवन नको होतं. आम्हाला आमच्या पुढच्या पिढ्यांना चांगलं सुखाचं आणि स्वातंत्र्याचं जीवन द्यायचं होतं. या उद्देशानं पेटलेला हा संपूर्ण महार रेजिमेंट सर्वात प्रथम एकत्रित जमा झालं ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे वडू, त्या वडू बुद्रुक या ठिकाणी समाधीजवळ हे 500 महार गेले. आणि त्या ठिकाणी त्या 500 महारांनी महाराजांचं दर्शन घेतलं समाधीचं आणि महाराजांना वचन दिलं की महाराज, तुमच्या झालेल्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत. आम्हाला वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ही संधी मिळाली नव्हती, ती आज मिळाली आहे. आणि ही पेशवाई आम्ही उधळून लावल्याशिवाय शांत बसणार नाही. आम्ही मेलो तरी 72. आणि अशी ही शपथ घेतल्याच्या नंतर मित्रांनो, डिसेंबर महिना म्हटलं, आज आपल्या शहरामध्ये सुद्धा एवढी थंडी पडते. त्या काळामध्ये आजपासून 200 वर्षापूर्वी किती मोठ्या प्रमाणात थंडीची लाट असेल याचा आपण विचार करावा. हे 500च्या 500 महार रेजिमेंटचे आपले सैनिक हे त्या थंडीमध्ये त्या ठिकाणी चालत गेले वडू बुद्रुक या ठिकाणी या प्रांतामध्ये. आणि आपण संख्येने कमी आहोत. पेशव्यांकडे सैन्य आपल्या संख्येच्या कितीतरी पटीने जास्त आहे याची कल्पना असल्या कारणानं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा वापरला. आणि गनिमी कावा वापरल्याच्या नंतर त्यांनी सर्वात प्रथम जो निर्णय घेतला तो असा की ते भीमा कोरेगाव मधील जी भीमा नदी आहे त्या भीमा नदीच्या पात्राच्या आत त्यांनी जे त्यावेळेस त्यांना ट्रेनिंग दिली जायची, पाण्याच्या आत थांबले, पाण्याच्या आत बसले ते आणि ते काडी लावून श्वासोश्वास घेतला जातो त्या प्रकारे त्यांनी स्वतःला पाण्याच्या पात्रात ठेवलं. जेव्हा सैन्य निघालं पेशव्यांचं, 30,000 सैन्यासहित पेशवे लढाईकडे जी ठरलेली जागा होती भीमा कोरेगावचा जो मैदान आहे, आधी तिथे मोठ्या प्रमाणात तो मैदान आहे, त्या ठिकाणी लढाई होणार होती. आणि जसं सैन्य पायदळी जो सैन्य आहे तो येत असताना सैन्यामध्ये चर्चा झाली, आपली लढाई कुणाबरोबर आहे, आपण कुणाबरोबर लढायला चाललोय. तेव्हा त्यांना कळलं की आपण ब्रिटिशांबरोबर ही लढाई लढणार आहोत. पण ब्रिटिशांमधली जी रेजिमेंट आहे महार रेजिमेंट, या महार रेजिमेंट बरोबर आपली लढाई आहे. जसं सैनिकांना कळलं पेशव्यांच्या की महार रेजिमेंट बरोबर ही लढाई आहे, त्यातील 2000 सैनिक हे लढाई लढण्याच्या आधीच पळून गेले. म्हणजे 28,000 सैनिक हे पेशव्यांचे उरले आणि 500 महार हे महार बटालियनचे. आणि मग युद्धाला सुरुवात झाली, गनिमी काव्याला सुरुवात झाली. संपूर्ण रात्रभर ही लढाई चालली. ही लढाई इतकी मोठी चालली की पूर्ण रात्र आणि सकाळचा दिवस सुद्धा उजाडला. प्रत्येक महार हा बेभान होऊन फक्त आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, आमच्या पुढच्या पिढीला आम्हाला स्वातंत्र्य द्यायचं आहे या एका विचाराने पेटून उठला होता. मित्रांनो, अशीच इतिहासामध्ये म्हण आलेली नाही. किंवा आमचा बौद्ध समाज जेव्हा पण कधी अभिमानाने बोलतो, अरे जा तुझ्यासारखे आम्ही 56 पाहिलेत, याचा अर्थ असा होतो की जर 500 महार भागिले 28,000 जर आपण केले तर 56 जणाला एकेकाने कापलेलं आहे. असा हा आपला महारांचा इतिहास आहे. आणि त्या रात्री तो विजय मिळवला. त्यातले महार काय 500 महार काय राहिलेले नाहीत, सर्वांना वीरगती मरण प्राप्त झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी पेशवाई कायम स्वरूपी, ज्यांनी अमानुष अत्याचार केले अशा पेशवाईला आपण मातीमध्ये गाडलं. असा हा आपल्या महारांचा, हा पूर्वजांचा, आपल्या शूरवीरांचा इतिहास आहे. आणि या इतिहासाचे साक्षीदार अनेक ठिकाणी त्याची साक्ष म्हणून 1818 ही लढाई झाली, 1 जानेवारी 1818. आणि 1822 ब्रिटिशांनी त्या ठिकाणी एक दगडी स्तंभ उभा केला.
तोच तो भीमा कोरेगावचा स्तंभ, ज्याला आज लाखो अनुयायी त्या ठिकाणी अभिवादन करायला जातात. आणि त्या स्तंभाला उभंच केलं नाही तर त्या ठिकाणी अत्यंत सन्मानानं 500 महारांची नावं त्या स्तंभावरती कोरली गेली आणि हा इतिहास तिथे आज कायमस्वरूपी लिहिला गेला. 1927 ला बाबासाहेबांनी पहिल्यांदा भीमा कोरेगावला भेट दिली, त्या स्तंभाला भेट दिली आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी जे भाषण केलं ते अत्यंत महत्वाचं आहे. बाबासाहेब बोलले की तुम्ही भेड बकरीची संतान नाही, तुम्ही सिंहाचे छावे आहात. जा तुमचा इतिहास त्या भीमा कोरेगावच्या स्तंभावर जाऊन पहा, तुम्ही कुणाचे औलाद आहात. इतका मोठा अभिमान आणि स्वाभिमान बाबासाहेबांनी आपल्याला तिथे जाऊन दिला. बाबासाहेब बोलले तुमच्या जीवनामध्ये तुम्ही भीमा कोरेगावला जायला पाहिजे. म्हणून आज लाखोचा जनसमुदाय जसं 6 डिसेंबरला चैत्यभूमीला येतो तसाच भीमा कोरेगावला येतो. परंतु पुन्हा पेशवाई जी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहे, जिला आपण पेशवाई म्हणू शकतो, बरोबर भीमा कोरेगावच्या असणाऱ्या इतिहासाला 200 वर्ष पूर्ण होत असताना त्यांना जे करायचं ते केलं. निशस्त्र आपली लोक ज्या ठिकाणी आली होती तिथे भ्याड हल्ला केला. आणि तुम्हाला सांगतो, मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. आमच्या सुद्धा बसवर हल्ले करण्यात आले. आम्ही खूप हल्ल्यांमधनं वाचून आलेलो आहोत. त्या ठिकाणी आमच्या आया बहिणींवरती सगळ्या बाजूने जिथून बघावं तिकडून दगडांचा वर्षाव होत होता. स्वतः मी नावं घेतो, मी, विजय धावारे आणि तुषार पवार, आम्ही तिघांनी त्या ठिकाणी, ते पोलीस होते, म्हणजे पोलिसांच्या गणवेशात होते, पण मला असं वाटतं ते पोलीस नव्हते. असे लोकांनी बरोबर त्यांना त्या पुलावरती अडकवलं होतं, भरपूर मोठ्या जनसमुदायाला ते दगडफेक होत असताना. आणि अशा वेळेस त्यांचा असा प्लान होता की कदाचित ही लोक खाली पडली पाहिजेत पाण्यामध्ये. तेव्हा आम्ही तिघांनी म्हणजे मधोमध गेलो, साईडला गेलो, सर्व लोकांना आम्ही शांत केलं. ती धावपळ आम्ही शांत केली. म्हणजे मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की कुठेतरी वणवा पेटला असताना त्या ठिकाणी चिमणी होऊन पाणी टाकण्याचं आम्ही काम केलं. आणि हे मी स्वतः प्रत्यक्षदर्शी आहे की आम्ही ते काय भोगलेलं आहे त्या वर्षी, बरोबर 200व्या वर्षी. असो, हे सांगण्याचं कारण असं आहे की पेशवाई संपलेली नाही, जी आजही या संपूर्ण महाराष्ट्रात आणि या देशामध्ये आजही SC ST च्या लोकांवरती सतत अन्याय, अत्याचार हेम तेम कारणाने चालू आहेत. काही ना काही कारणानं त्या ठिकाणी रोजच्या रोज हे अत्याचार आणि अन्याय सुरू आहे. आणि ही पेशवाई जर गाडायची असेल तर लोकशाहीच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला संविधानिक अधिकार आणि ती संविधानाची ताकद आम्हाला वापरायची आहे. आम्हाला आमच्यातील दलाल ओळखायचे आहेत. या दलालांना आम्हाला एक धडा द्यायचा आहे, जे इलेक्शनच्या टायमाला, निवडणुकीच्या टायमाला आमच्या दारात येतात, खातात बापाचं आणि गुणगान गातात दुसऱ्याचं. असे आमच्यातील काही जे दलाल आता तयार झालेत, यांना वेळीच आम्ही ओळखलं पाहिजे, यांना यांची जागा दाखवून दिली पाहिजे. आपल्यामधला जो आत्मसन्मान आहे, आपल्यामधला जो स्वाभिमान आहे, हा स्वाभिमान आम्ही कायम जिवंत ठेवला पाहिजे. कारण आमच्या पूर्वजांचा आम्हाला कायमस्वरूपी अभिमान राहील. जर आम्ही तलवार हातात घेतली होती तर आम्ही भीमा कोरेगाव घडवू शकलो. ज्या दिवशी आम्ही तलवार हातात घेतली त्या दिवशी आम्ही भीमा कोरेगाव घडवलं. ज्या दिवशी आम्ही तथागत भगवान बुद्धाच्या वाटेवर आलो 1956 ला, ते आम्ही हात जोडले आणि आज आम्ही शांततेच्या मार्गानं या देशाचं संविधान सुद्धा आम्हीच लिहिलं, आमच्या बापानं लिहिलं. ही ताकद, ही धमक ही आंबेडकरी समाजामध्ये आहे आणि पुढच्याही पिढीमध्ये कायम राहील. याचा मी आज तुम्हाला जाहीरपणे, बाबासाहेबांचे आपण अनुयायी आहोत, त्यामुळे बाबासाहेबांनी दिलेला संविधान तर आमच्याकडे आहेच, पण बाबासाहेबांनी दिलेली जी क्रांती आहे ती आम्ही कधी आमच्या जीवनामध्ये सोडणार नाहीत. आम्ही संविधानिक मार्गानं तुम्ही रचत असलेले सर्व कट कारस्थान ही उधळून लावू. इतकी धमक, इतकी ताकद बाबासाहेबांना आम्हाला संविधानाच्या माध्यमातून दिलेली आहे. असो,
आमच्या 500 महारांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनम्र अभिवादन करतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान.